रात्रीच्या अंधारात तुम्ही बघू शकता अशा ठिकाणी आम्हाला सुद्धा धोका पत्करावा लागतो. साप कुठं पण येऊ शकतात. हा नाग आहे मला वाटला नव्हता नाग असेल. खरं तर धामणे रोडला मी आहे. अमोल देसाईंचं शेती फार्म तिथं UP बिहारचे लोक काहीतरी इथं कामाला आहेत. त्यांच्या बोलण्यानं कळलं मला. आणि हा भला मोठा नाग त्यांच्या इथं आला होता. तुम्ही बघू शकता. ते तोंडाला काहीतरी झाल्यास का वाटायला आहे. पण ही ह्यांची फॅमिली आहे आणि ह्या गवतात उतरून मला ह्याला पकडावला. अचानक मला त्याची शेपूट दिसली जे तुमच्याशी मी शेअर केलं. हे त्यांचं शेती फार्म आहे. जनावरे पाळली जातात आणि आपल्या आजूबाजूला कशा प्रकारे साप राहू शकतात तुम्ही बघू शकता. दाट गवतात अंदाजावरती मी आलो कारण मी यायच्या 2-3 मिनटं अगोदर हा साप गवतामध्ये गेला होता. त्यांची लहान मुलंसुद्धा तिथं आहेत आणि योगायोगानं मला ती शेपूट दिसली. सापाला जरी माणसाची जाणीव असली, वास लागत असली, जोपर्यंत माणसं तिला एकदम दिसत नाही तोपर्यंत तो आपल्यापासून लांब जात नाही. चावणे तर लांबची गोष्ट आहे, लक्षात घ्या. त्यामुळे सापाच्या स्वभावावर पण अवलंबून आहे. कधी कधी रात्रीच्या वेळेला ते शांत वाटतात, दिवसात तेच आक्रमक पण वाटू शकतात. सापाच्या स्वभावावर अवलंबून आहे. आणि मला वाटला नव्हता कारण त्यांच्या चेंबरच्या पाईपमध्ये हा साप होता असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी मला वरून दाखवले पण नाग असेल असं वाटलं नव्हतं. पण नाग आहे, लक्षात घ्या. फणा जरी काढत असला तरी तुम्ही बघू शकता ह्याला जवळून. त्याच्या तोंडाला थोडीशी जखम झाल्यास की पण वाटते दिसाले आपल्याला. आणि हा साधारण 4 वर्ष वयाचा साप आहे. मला फक्त शेपूट दिसली. माझी हालचाल असून सुद्धा तो पुढं गेला नाही, त्यामुळे ह्याला पकडता आलं. आपल्या आजूबाजूला अशा प्रकारे मोठे साप असू शकतात. आपण काळजी घेणं गरजेचं आहे. आणि इथं उकिरडा म्हणजे शेणखत वगैरे सगळा असा प्रकार आहे, लक्षात घ्या. आणि योगायोगानं तो मला दिसला आणि त्यामुळे पकडता आलं. खरं तर वरच्या बाजूला बिळं होती. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याशी शेअर केल्या. आपल्या आजूबाजूला अशा प्रकारे साप राहतात की आपण काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद मित्रांनो.